चिंचवड शहर के इंदिरा कॉलेज के 84 स्टूडेंट और 4 टीचर इजराइल, अमेरिका और ईरान युद्ध की वजह से दुबई में फंसे हुए थे। ये 84 स्टूडेंट और 4 टीचर अब सुरक्षित घर लौट आए हैं। इंदिरा कॉलेज ने बताया कि डिप्टी चीफ मिनिस्टर एकनाथ शिंदे की पहल और सेंट्रल और स्टेट गवर्नमेंट के तालमेल से हमारे 84 स्टूडेंट कल रात मुंबई एयरपोर्ट पर सुरक्षित उतर गए हैं और अब अपने पेरेंट्स से मिलने चले गए हैं। कॉलेज के डीन जनार्दन पवार ने कहा कि सभी छात्र व टीचर सकुशल मुंबई एयरपोर्ट में उतरे और वहां से बस द्वारा पिंपरी चिंचवड शहर में लाए गए। सभी अपने माता पिता के साथ होली मनाते नजर आए। हम राज्य सरकार और केंद्र सरकार के सहयोग के लिए आभार व्यक्त करते हैं। सगळ्यात पहिले तर मी सगळ्या स्टुडंटचं अभिनंदन करेल, कारण त्यांनी जो इथे येण्याचा जो एक म्हणजे हिंमत दाखवली आहे अशा मार्गातून आणि अशा परिस्थितीतून ते आले आहे की जे आमच्यासारख्या लोकांना इथे राहून जो विचार करत होतो तो खूप भयानक वाटत होता आम्हाला, पण मुलं सुखरूप आली त्यामुळे त्यांचे धन्यवाद। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मॅनेजमेंट, कॉलेजचं जे मॅनेजमेंट आहे ते अगदी आम्हाला म्हणजे एक सराहनीय आहे की त्यांनी खूप छान मॅनेजमेंट केलं। मुलांशी प्रत्येक वेळी कॉन्टॅक्टमध्ये होते। फॅकल्टीचा आम्ही खूप धन्यवाद करतो, कारण खूप अशी परिस्थिती होती ज्या परिस्थितीमध्ये आम्ही काहीच करू शकत नव्हतो, पण जे काही केलं ते कॉलेजच्या मॅनेजमेंटने केलं। आणि अर्थात आपले उपमुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे सर आहेत त्यांनी जे एक खूप मोठं काम केलं की मुलांसाठी चार्टर्ड प्लेन पाठवलं। तर आमचे मुलं सगळे स्पेशल आहेतच म्हणून कदाचित ते प्लेन त्यांना आणायला गेलं होतं आणि मुलं सुखरूप आले, त्याबद्दल आम्ही खूप खूप म्हणजे मॅनेजमेंटचे, फॅकल्टीचे आणि सगळ्यांचे आभार मानतो। मला एक असा विश्वास होता ऑलरेडी की 80 स्टुडंट्स आणि बाकी त्यांची फॅकल्टी आहे आणि मॅनेजमेंट ही सुद्धा पुण्यातली प्रतिष्ठित आहे, त्यामुळे पॉझिटिव्हच होईल यामध्ये आणि त्याप्रमाणेच झालं। पण मला अजून एक सांगायचं की ही इंदिरा युनिव्हर्सिटी ही मॅनेजमेंटची आहे आणि मुलांना या निमित्ताने अनफॉर्च्युनेटली मॅनेजमेंटसोबतच आता याच्यामध्ये तर फायनान्स शिकणार आहेत, HRD शिकणार आहेत किंवा बँकिंग वगैरे आहे किंवा दुसऱ्या वस्तू, पण याच्यामध्ये आपत्ती मॅनेजमेंट म्हणजे जसं डिझास्टर मॅनेजमेंट जी गोष्टी यावेळेस शिकले की काय करायला पाहिजे। आणि रियालिटी मला असं हेच वाटतं की एज्युकेशनमध्ये वगैरे आपण जे सब्जेक्ट त्याच्या व्यतिरिक्त इन रिअल सिच्युएशन अशा परिस्थिती येतील तर पॅनिक न होता आपल्याला कसं बिहेव करायचे अंडर द गायडन्स ऑफ द फॅकल्टी, मॅनेजमेंट अँड गव्हर्नमेंट, याच्यामध्ये आपल्याला सर्वांचा कोऑर्डिनेशन एक दिसला। त्यामुळे एक विश्वास होता की कसं तरी ते लोक 2-3 दिवसामध्ये सर्व परत येतील। परत आले आणि आम्हाला खूप खूप आनंद झाला। तर या निमित्ताने मी मॅनेजमेंट इंदिरा युनिव्हर्सिटीचं, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सर्व या विद्यार्थ्यांनी आपला मनोधैर्य सांभाळला जसं मॅडमनी सांगितलं आणि तिथल्या एल्युमनी ज्यांनी जो तिथे त्यांना सपोर्ट केला त्यांनी निमित्ताने मी सर्वांचं अभिनंदन करतो आणि थँक्यू व्हेरी मच। हे सर्वांचा सपोर्ट यामध्ये मिळाला आणि आमचे मुलं आता परत आले आणि 2-3 दिवसात परत कॉलेज सुरू होऊन ते परत हा त्यांचा अनुभव त्यांच्यासोबत ते लाईफ लॉंग कॅरी करतात। सगळ्यात सर्वप्रथम मी तर आभार मानेल आपले डेप्युटी CM जे आहेत एकनाथ शिंदे सर, त्यांनी जे स्पेशल अरेंजमेंट केली त्यानुसार त्यामुळे आम्हाला इथे येता आलं। आणि त्यामध्ये मेन म्हणजे आमचे तरिता शंकर मॅम आणि टॉप मॅनेजमेंटची टीम होती, प्लस आमचे जे डीन SOB शिखा सिंधू मॅम आहेत, त्यांनी जे प्रॉपरली सगळं काही हँडलिंग करून घेतलेलं आहे आणि त्यांनी जी टीममध्ये जे काही इमिडिएटली कोऑर्डिनेशन करून सगळ्या काही ॲक्टिव्हिटीज इन द सेन्स कसं मुलांना सेफ ठेवायचं त्या गाईडलाईन्स आम्हाला देत गेले। कारण आम्ही तिथं असल्यामुळे आम्हीही स्टुडंट्स तर पॅनिकच होत होते, पण मुलांनाही त्या पॅनिक सिच्युएशनमधनं तुम्ही सेफ आहात ह्या सगळ्या गाईडलाईन्स आणि त्यासाठी काय काय करता येईल हे त्या क्षणाला आम्हाला स्कूल ऑफ बिझनेस शिखा मॅम आणि आमची जी IIPची जी टीम आहे त्यांनी सगळ्यांनी पूर्ण गाईडलाईन्स प्रोव्हाइड केल्या। त्यानुसार त्यांनी इकडे मेंटर्स असाइन केले आणि मेंटर्स पॅरेंट्ससोबत बोलत होते, पॅरेंट्सला इन्फॉर्म करत होते की तुमचे मुलं जे आहेत ते सेफ आहेत आणि आम्हीही तिथं मुलांना जे आहे टोटली सेफ आहे ह्याचा आधार तर देत होतो। तिथं जे आहे ॲक्च्युअलमध्ये बाहेरचं जे वातावरण आहे, सॅटर्डेच्या दिवशी काय झालं होतं की आमचा ह्याच्यामध्ये होतो, आम्ही फेरारी वर्ल्डमध्ये होतो, तिथं ही न्यूज कळाली आम्हाला। तर त्या क्षणाला जे आहे तर मॉस्कच्या साईडला झालेलं होतं ते ब्लास्टचं, तर त्यामुळे आम्ही मुलं इमिडिएटली बस थ्रू हॉटेलला घेऊन आलो आणि त्यानंतर आम्ही मुलांना हॉटेलच्या बाहेर जाण्यासाठी अलाव नाही केलेलं। मुलं हॉटेलमध्येच होती, मुलांना तिथेच आपण एंगेज केलं, तिथंच पॅरेंट्सची इंटरॅक्शन, तिथेच मेंटरशी बोलणं पण त्यांचं आणि त्यांना प्रॉपरली फूड प्रोव्हाइड करणं, त्यांचं राहण्याचं, खाण्याचं आणि मेन म्हणजे
त्यांना मेंटल सपोर्ट जो आहे तो आम्ही तिथे दिला. आणि ते बिकॉज ऑफ आमची जी टीम इथे होती, इंदिरा युनिव्हर्सिटीची टीम पुण्यामध्ये होती, त्यांच्या गाईडलाईन्समुळं आणि त्यांनी इथे पूर्ण सेटअप केल्यामुळं आम्हाला ते पॉसिबल झालं. ॲक्च्युली जेव्हा आम्हाला तिकडे युद्धजन्य परिस्थितीची न्यूज कळाली तेव्हा सगळेच स्टुडंट्स खूप घाबरले होते. पण कॉलेजची टीम असू दे किंवा व्हील्स ऑफ इनोव्हेशन ज्यांच्या थ्रू आम्ही इथे गेलो होतो, त्या सगळ्यांनी आम्हाला कॉन्स्टंट सपोर्ट केला. आम्हाला सगळ्यांना इमोशनली स्टेबल केलं. सगळे फॅकल्टीज आमच्याशी कंटिन्यू बोलत होते की तुम्ही पॉझिटिव्ह राहा, तुमच्या घरच्यांशी बोलत राहा, की जेणेकरून घरच्यांना पण खूप तुम्हाला टेन्शन येणार नाही. आणि त्याच्यानंतर आम्हाला सगळी व्यवस्थित सोय होती, राहण्याची खाण्याची सगळी सोय होत होती. काहीच तिथे प्रॉब्लेम आला नाही. आणि तरिता शंकर मॅम आणि टॉप मॅनेजमेंटने जे काही प्रयत्न केले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जे आम्हाला विमान पाठवून इथे भारतात परत आणलं, त्याच्यामुळे आम्ही आज सुखरूपपणे इथे आलेलो आहोत. हां, आम्ही सकाळी निघालो तेव्हा पण एक थोडी भीती होती की अजूनही काही होऊ शकतं, आपण एखाद्याच परत पण नाही जाऊ शकत, असं मनात एक भीती होती. पण सगळी प्रोसेस आमची पूर्ण व्यवस्थित पार पडली आणि आम्ही काल रात्री परत आलेलो आहोत इकडे. खऱ्या अर्थानं काल हॅपी होली म्हणावं लागेल असा एक क्षण होता, कारण आमच्या दुबईमध्ये अडकलेले 84 विद्यार्थी हे सुखरूपरित्या काल रात्री परत आलेत. आणि यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र सरकार, प्रेस मीडिया आणि लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे इंदिरा परिवार आणि आमच्या अध्यक्षा तरिता शंकर मॅडम यांच्या वतीनं मी खूप खूप आभार मानतो. त्यासाठी आमच्या ज्या अध्यक्षा आहेत आणि आमचे जे व्हाईस चान्सलर आहेत अनघा जोशी मॅम, या तरिता मॅडम आणि अनघा मॅम ह्या वारंवार पाठपुरावा करत होत्या आपल्या फॉरेन मिनिस्ट्रीच्या मार्फत व त्याचबरोबर विमान वाहतूक मंत्रालयामार्फत. आणि त्याचबरोबर त्या वेगवेगळ्या सर्व जे काही रिक्वायर्ड एजन्सीज आहेत त्या सर्वांना माहिती पुरवत होत्या, त्यांचा पाठपुरावा घेत होत्या. आणि एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्र मंडळातर्फे तिथं मुलांना कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी विशेष प्रयत्न करून विशेष विमानानं मुलांना परत आणण्याची व्यवस्था केली. रात्री उशिरा ते 12 वाजता मुंबई एअरपोर्टला पोहोचले. त्यानंतर कॉलेजनं त्यांच्यासाठी बसची व्यवस्था केली होती. ते पुन्हा कॉलेजला सुखरूप आले आणि ते आता आपापल्या घरी आपल्या पालकांबरोबर आहेत. विद्यार्थ्यांच्या अगदी डोळ्यामध्ये आनंदाश्रू होते आणि पुन्हा आपल्या मायभूमीला येण्याचा त्यांचा जो आनंद होता तो त्यांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीमध्ये व्यक्त होत होता.